स्वागत आहे मित्रांनो तुमचं सोलर एक्सपर्ट किशोर या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण आहोत शेडी परिसरामध्ये। या परिसरात आपल्याला किरण दत्तात्रय खरपे यांना सोलर बसवण्यासाठी जायचं आहे। त्यांचं 300 लिटरचं सोलर होतं, ते खराब झालं होतं, तर आपण त्यांना नवीन सोलर बसवायचा सल्ला दिला आणि तो मान्य देखील त्यांनी केलेला आहे। तर आपली गाडी गेलेली ते पुढे, चला मग आपण जाऊया आणि सुरुवात करूया। त्या बिल्डिंगवर आपल्याला सोलर बसवायचंय। फायनली आपण शेडी परिसरामध्ये किरण दत्तात्रय खरपे यांचं सोलर उभं करून दिलेलं आहे। त्यांचं जुनं सोलर होतं, ते खराब झालेलं होतं। आपण येऊन शहानिशा केली असता त्यांना सांगितलं होतं की नवीन सोलर बसवा। त्यांनी आपलं सांगणं देखील ऐकलं होतं। प्रॉपर अशा पद्धतीने आपण काम केलेलं आहे। काम करत असताना आज आपण 4थ्या मजल्याची बिल्डिंग आहे, आज आपण 5व्या मजला म्हणजे टेरेसवर उभे। आपण कुठल्याही प्रकारे ट्यूबला इजा होऊन दिली नाही किंवा टाकीला इजा होऊन दिली नाही। प्रॉपर अशा पद्धतीने आपण टाकी देखील वर घेतलेली, ट्यूबांना देखील फुट होऊ दिलं नाही। या पद्धतीने आपलं काम चालतं। तसंच उपे साहेबांचे चिरंजीव देखील आपल्या समोर उभे आहे, श्लोक त्यांचं नाव आहे। त्याचबरोबर त्यांचे वडील आणि सासरे पण आहे। तर वडील आपल्या कामाबद्दल किंवा आपला आणि त्यांचा संपर्क कसा झाला हे थोडक्यात आपल्याला सांगतील। आम्ही गुगलवर सर्च केला असता रणशूर साहेब यांच्या गुगलवरून ते लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना ते काम त्यांना बोलवलं, ते काम त्यांना दिलं। त्यांचं काम अगदी व्यवस्थित आणि बरं वाटतं। तर या पद्धतीने आपलं काम चालतं। कामामध्ये आपण कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा करत नाही। तसेच तुम्हाला आपल्या सोलरमध्ये कोणत्याही प्रकारे फ्रॉड नाही हे तुमच्या निर्देशनात आणण्यासाठी वर देखील तुम्ही नावं बघू शकताय। आपल्या एक नाही तर सर्व नाव आणि लोगो आहे। तसेच आपलं जे काही डस्टिंग आहे यामुळे धूळ जात नाही, यावर देखील कंपनीचं नाव आणि लोगो आहे। कोणत्याही प्रकारे आपण फ्रॉड करत नाही। त्याचबरोबर खाली जे काही स्टॉपर लावले त्याच्यावर देखील आपल्या कंपनीचं नाव आणि लोगो असतं। अशा पद्धतीने आपलं काम चालतं। तरी ज्यांना कोणाला नवीन सोलर घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा। धन्यवाद।